नमस्कार, माहेर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत RCS 2.0मध्ये प्रेग्नन्सीच्या सर्व्हिसेस कशा अपडेट कराव्यात. आपल्यासमोर एक पेज ओपन दिसतं आहे. यामध्ये डाव्या साईडला एक डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डमध्ये बघा बेनिफिशरीज, या इथे बेनिफिशरीला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपण एक महत्त्वाचे आपण सर्व्हिस अपडेट करणार आहोत, तर क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल. त्यानंतर डाव्या साईडला प्रेग्नन्सी सर्व्हिसेस आपल्याला मिळेल, त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर हे असं पेज ओपन होईल. त्यानंतर मी माझ्या सर्व्हिसेस अपडेट केलेल्या आहेत इथे, PE ऑब्स्टेट्रिक अँड रूटीन ANC चेकअप. त्यामुळे आपण नवीन सर्व्हिस ॲड कशा कराव्या ते बघून घ्या. राईट साईडला क्लिक करावे ॲड सर्व्हिसेसवर. त्यानंतर इथे 3 ऑप्शन दिसतील. त्यापैकी पहिलं ऑप्शन आहे ANCवर आपण क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर 6 आपल्याकडे सर्व्हिसेस दिसतील. त्यापैकी आता माझ्या 2 भरून झाल्या आहेत, त्यामुळे मी तिसरी सर्व्हिसेस ही भरणार आहे, ॲडिशनल ANC सर्व्हिसेस. त्यावर क्लिक करून घेऊया. त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. इथे आपल्याला डेट ऑफ ANC विजिट ती आपल्याला भरायची आहे. ती भरल्यानंतर खाली कोपऱ्याला सबमिट बटन आहे, त्यावर आपण क्लिक करावे आणि व्हिजिट टाईप कोणती आहे ते आपण भरू शकतात. त्यामुळे आपण वेट न दवडता इकडे जाऊया. ठीक आहे. तर मग हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला याला दाखवेल की आपल्याला अल्बेंडाझोल टॅब्लेट दिले आहेत का. त्यापुढे आहे त्याला आपण फॉलिक ॲसिड किती दिले आहेत ते आपण तिथे टाकून घेऊयात. त्यानंतर खाली आहे TD डोस. TD डोस त्या ANC मातेचा कोणता TD डोस आहे तो आपण भरायचा आहे इथे. आता पहिला डोस आहे, त्यामुळे मी पहिला डोस इथे भरून घेतो. त्यानंतर इथे खाली सबमिट ऑप्शनला क्लिक करायचे. डेट फिल करून जो आपण TD डोस दिला त्याची डेट फिल करायची. नंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे असा एक पॉपअप मेसेज जनरेट होईल, तर आपला सक्सेसफुली आपण ती सर्व्हिस दिलेली आहे असं. त्यानंतर मला अजून बाकी सर्व्हिस ॲड करायच्या आहेत. त्या पहिले आपण इकडे बघून घेऊया किती सर्व्हिसेस आपल्या अपडेट झाले आहे. त्यामुळे अजून दुसरी सर्व्हिस मला अपडेट करायची नाही. त्यामुळे आता पुढे ॲड सर्व्हिसवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर परत तेच पेज ओपन होईल. ANC 1वर जायचं आहे. ANC 1वर क्लिक केल्यानंतर मी आता स्पेशल टेस्ट भरणार आहे. तर 4 नंबरचे ऑप्शन आहे स्पेशल टेस्ट, त्यावर क्लिक करून घ्यावं. त्यानंतर सेम तसंच पेज ओपन होईल जे मागे होतं तसं. ANC विजिट डेट आपल्याला फिट करायची आहे. फिल केल्यानंतर ANC या चेकअप कोणत्या टाईपचा आहे तो, त्यानंतर आपण सबमिट म्हणायचे. सबमिट म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले डाव्या साईडला दिसेल आपल्याला ब्लड ग्रुप आणि RH फॅक्टर. तर संबंधित ANCचा काय ब्लड ग्रुप आहे किंवा RH फॅक्टर आहे त्या हिशोबाने आपण ते क्लिक करायचे. नंतर पुढची टेस्ट आहे सिफिलिस टेस्ट. ती मॅन्डेटरी टेस्ट आहे, स्टार दिलेला आहे आपल्याला तिथे, ती भरायची. आपला जो रिझल्ट आहे तो भरायचा आहे. त्यानंतर ती टेस्ट केव्हा परफॉर्म केली ती तारीख आपल्याला तिथे मेन्शन करायची आहे. हे मेन्शन केल्यानंतर दुसरा पॉईंट आहे HIV स्क्रीनिंग. HIV स्क्रीनिंगला पण सेम जो रिझल्ट आहे आपला तो आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढे उजव्या साईडला त्याची डेट दिली असेल टेस्टची, ती आपल्याला फिल करायची आहे. सेम त्याप्रमाणे पुढची टेस्ट आहे HbA1c. त्याचा रिझल्ट आपण भरून घेऊया. हे झाल्यानंतर त्याची डेट ऑफ टेस्ट ती आपल्याला फिल करायची इथे. त्यानंतर बऱ्याच अशा टेस्ट आहेत खाली, रॅपिड मलेरिया, नंतर TB स्क्रीनिंग टेस्ट किंवा थायरॉईड टेस्ट. हे आपण केले असतील तरी आपण भरू शकतो. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करूया. शेवटी ही पण एक टेस्ट आहे अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंग, त्यामुळे ती नाही तर मी आता सबमिट करतो आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला परत पॉपअप जनरेट होईल. स्पेशल टेस्ट हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड. आपण ते चेक करून घेऊया. चेक केल्यानंतर आपल्याला दिसेल आपण ती सर्व्हिस अपडेट झालेली आहे. परत अजून मी सर्व्हिस अपडेट करू. ॲड सर्व्हिसेसमध्ये जाऊया. ॲड सर्व्हिसमध्ये प्लस ANCला क्लिक केल्यानंतर आता TD डोस 5 नंबरची सर्व्हिस मी अपडेट करणार आहे. सेम डेट ऑफ ANC विजिट, नंतर परत सबमिट म्हटल्यानंतर इथे आपल्याला अशी विंडो जनरेट होईल. त्यामध्ये
ऑल डिटेल्स ऑफ टी डी इंजेक्शन्स. जर आपण ते RCHच्या बाहेर समजा की आपला लाभार्थी बाहेर गेला असणार, तिने डोस घेतला असणार, तर ते आपण तिथे क्लिक करू शकतो. नसेल आपल्याकडेच घेतलेला असेल तर आपण इथे त्याचे TD डोस जो घेतो आहे तो फिल करायचा आहे आणि त्याची तारीख फिल करायची. नंतर सबमिट म्हणायचं. हे बघा, TD इंजेक्शन सक्सेसफुली क्रिएटेड. आपण ते चेक करू शकतात. या प्रकारे TD इंजेक्शन आपण सेव्ह केलेलं आहे. परत पुढचे आहे सोनोग्राफीचे. परत आपण ॲड सर्व्हिसेसवर जायचे, ANCवर जायचे. परत 6 नंबरची टेस्ट USG सर्व्हिस. आता USGला क्लिक करून घेऊया. सेम परत डेट ऑफ ANC विजिट. परत सबमिट. नंतर आता इथे देईल अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंग. ती झालेली आहे किंवा नाही झालेली ते आपल्याला तिथे द्यायची आहे. तर मी नाही केली ते म्हणून मी नोट डन केलं आहे. पण जर समजा केलेली आहे तर तुम्हाला पुढे विचारतो तो की कोणत्या स्कीम अंतर्गत करण्यात आलेली आहे. नंतर तिची तारीख. या प्रकारे आपण भरू शकतो. याच्या सर्व्हिसेस भरू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.